तर आज सकाळी मी 5 वाजता उठलो आणि आजपासून मी एक नवीन डाएट प्लॅन फॉलो करालो आहे. सो आज सकाळी उठल्यानंतर पहिला मेडिटेशन केलं, त्यानंतर भात आणि स्प्राउट सकाळीच खाल्ला जिमच्या आधी. त्यानंतर क्रिएटिन बनवलं आणि क्रिएटिन बनवून आलो डायरेक्ट जिममध्ये. सो रिस्टार्ट डे 29. तर आज होता बॅक डे आणि मला खूप जणांचे असे क्वेश्चन आलेत की म्हणजे नॉर्मल कमेंट तर काय आला नाही, तर क्वेश्चन असा आला आहे की तू डाएट काय ठेवायला आहेस किंवा तुझं डाएट चांगलं आहे की नाही. भावनो विषय कसा असतो की प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाला काही गोष्टी सूट होतात, काही गोष्टी सूट होत नाहीत. सोयाबीन कितीतरी चांगलं प्रोटीन सोर्स आहे, कारण मला सोयाबीन सूट होत नाही, त्यामुळे मी सोयाबीन घेत नाही, कारण तुम्ही ते घेऊ शकताय. सो तुम्ही तुमच्या पद्धतीनं डाएट प्लॅन तुमचा प्लॅन करा. घरी आल्यानंतर मी ओट्स खाल्लेत आणि प्रोटीन पावडर बनवली. प्रोटीन पावडर लगेच मी पिलेली नाही आहे, थोड्या वेळानंतर पिलो आहे. कॉलेजमध्ये आल्यानंतर ताक आणि ते सॅलड वगैरे ते होतंच आणि आज मी चपाती घेऊन कॉलेजमध्ये आलो होतो आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ओट्स आणि ब्लॅक कॉफीशिवाय काय परफेक्ट असूच शकत नाही. तर फॅट लॉसच्या जर्नीमध्ये हा माझा मोठी स्टेप होती की मी फॅट लॉस खूप केला आहे, खरं मला आता ॲब्स रेग्युलरली मारायला पाहिजे आणि मी इंटेन्सिटी एकदम लो ठेवल्या, म्हणजे एकदम लो, कारण की मी रेग्युलर ॲब्स मारणार आहे. सो इंटेन्सिटी मी लो ठेवल्या, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आज रात्रीच्या जेवणासाठी माझं फेवरेट सॅलड, एग्स आणि ताक. सॅलड जेव्हापासून मी चटणी आणि गरम मसाला काय चाट मसाला येतो आय गेस ते घेऊन खायलो ना, मस्त वाटले. आजच्या दिवसाच्या 15,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.